नमस्कार मित्रांनो, मी अक्षय बुबळे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आणि गावरान कुक्कुटपालन करत असताना बरेचसे आपल्याला जे काही पाहिजे, आपल्याला जे ब्रूडिंग म्हणा किंवा मोठ्या कोंबड्या सांभाळण्यासाठी शेड वगैरे म्हणा, तर आपण काय केलेलं आहे, आपल्या शेतावरती बरेचदा लाईन जाणं येणं करत असते, तर ब्रूडिंगची व्यवस्था आपली शेतामध्ये होऊ शकत नाही. तर आपण काय केलेलं आहे, आपल्या जे घराच्या माडीवरती आहे, आपण काय केलेलं आहे की हा पिंजरा बनवलेला आहे. बघू शकता पिंजरा, इथे अर्धा इंचीवाली जाळी मारलेली आहे आणि आपण इथे आपल्या पिल्ल्यांची ब्रूडिंग करत आहोत. सध्या आपल्याकडे 23 पिल्ले आहे, छोटेवाले 3 दिवसाचे. खालतून वरतून पूर्ण वरून टीना आहे आणि टीनाच्या खालूनच जाळी वगैरे आहे. हे वरून जाळी मारण्याचं कारण म्हणजे मागं जाळी लावली नव्हती, तर माझे जे 50 पिल्ले होते ते पूर्ण मुंगसाने खाऊन टाकले. तर मुंगसानं म्हणतो, जो काय आपला मांजर असते, त्या मांजराने पूर्ण आपले पिल्ले खाऊन टाकले. तर बघू शकता, हे 10 बाय 4चं केज आहे मित्रांनो. तिथून समोरून गेट आहे जाणं येणे करण्यासाठी आपल्याला. आणि बघू शकता हे पिल्ले आपले. तर खालून आपण अशा पाट्या वगैरे मारलेल्या आहे आणि इथे पाट्याच्या जागेवर आपण सिमेंट लावून हे पूर्ण पॅक करणार आणि वरून सुद्धा आपण जाळी लावली. आणि कुठूनच आता बिले किंवा मुंगूस किंवा उंदीर हा घुसणार नाही, अशी मी आता जबरदस्त व्यवस्था केलेली आहे. आता कोळं ऊन निघलं, त्यामुळे लाईट वगैरे बंद केलेलं आहे, नाहीतर आपल्याला संध्याकाळी पूर्ण हे झाकावं लागते आपल्या माडीवर असल्या कारणामुळे. घराच्या माडीवर बघू शकता आपण अशा पद्धतीने केज बनवलेला आहे आणि आपण इथे लाईट वगैरे लावू शकतो. तुम्ही पण करत असताना मित्रांनो थोडासाही गॅप ठेवू नका, कारण तर गॅप जर ठेवला तर खूप असं नुकसान तुम्हाला सहन करावं लागेल. कारण मी ते नुकसान सहन केलेलं आहे. माझे मागचे जे काही बॅचचे जे पिल्ले आहे, 50 पिल्ले पूर्ण आपल्या घरच्या कोंबड्यांनी काढलेले पिल्ले होते, ते पूर्ण थोड्याशा गलतीमुळे थोडा गेट माझ्या गलतीने खुला राहिला, त्यामुळे ते जे काही आपला मांजर आहे ते अंदर घुसून पूर्ण पिल्ले खाऊन टाकले होते. तर आता पुन्हा आपले हे 22-23 पिल्ले आहेत आणि काही पुन्हा पिल्ले निघणार. तर अशाच पद्धतीने आपण यांची ब्रूडिंग करणार. आपण यांना खाण्यासाठी प्री स्टार्टर दिलेलं आहे आणि प्लेटमध्ये सध्या पाणी ठेवलेलं आहे. नंतर थोडे मोठे झाल्यानंतर आपण यांना भांड्यामध्ये जे फीडर किंवा ड्रिंकर येते त्यामध्ये पाणी आणि खाद्य देणार. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता आणि पिल्ले 20 ते 22 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत इथे पिल्ले सांभाळू शकता. इथे आपण 100 सुद्धा पिल्ले सांभाळू शकतो. अशा पद्धतीने आपलं केज आहे. एकूण गेट